नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास एक पाऊल पुढे. ऑडिट मतदारसंघाचं या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले म्हणजेच काँग्रेसचे बुजुर्ग नेते 1999 साली ते लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. त्यांच्यासमोर शिवसेनेचा उमेदवार पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत होता. अंतुलेंसारख्या तगड्या उमेदवारापुढे पराभव झाला तर राजकीय कारकीर्दच धोक्यात येणार होती. पण या निवडणुकीत चक्क अंतुले पराभूत झाले आणि शिवसेनेचा हा नवोदित खासदार जायंट किलर म्हणून ओळखला जाऊ लागला. कोणता होता हा मतदारसंघ पाहूया. औरंगाबाद मराठवाड्याच्या राजधानीचं शहर, आशियातील सर्वात वेगानं वाढणारं शहर असं या शहराचा लौकिक आहे. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी, इतिहासाचे अनेक जिवंत साक्षीदार या शहरात आणि परिसरात आहेत. शहरातील बीबी का मकबरा या ऐतिहासिक स्थानापासून ते थेट जगप्रसिद्ध अजिंठा एलोरा लेण्यांपर्यंत. पुरातन काळातली भारताची राजधानी असलेला देवगिरीचा किल्लाही औरंगाबाद मतदारसंघातच आहे. भारतातला एक संवेदनशील मतदारसंघ म्हणून औरंगाबाद शहराची ओळख झाली. आता ही ओळख काही चांगली नाही, पण एक ग्रामीण भागातला, विकसनशील प्रदेशातला हा मतदारसंघ आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यातल्या सर्व शहरांपैकी सर्वात मोठं शहर, औद्योगिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत झालेलं शहर म्हणून औरंगाबाद शहराची आणि औरंगाबादच्या परिसरात असलेल्या वेरूळ आणि अजिंठा लेण्यांची ओळख या मतदारसंघाला असल्यामुळं औरंगाबादचं तसं महत्त्व होतंच. म्हणून औरंगाबादकडे तसं देशाच्या नागरिकांचं, मतदारांचं लक्ष असतंच. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मध्य औरंगाबाद, पूर्व औरंगाबाद आणि पश्चिम औरंगाबादचा समावेश होतो, तर ग्रामीण भागातील गंगापूर, वैजापूर आणि कन्नड तालुक्यांचा समावेश होतो. औरंगाबादचा हा मतदारसंघ सध्या शिवसेनेचा गड मानला जातो. 1951 साली काँग्रेसचे सुरेशचंद्र, 1957 साली मराठवाड्यातले ज्येष्ठ नेते स्वामी रामानंद तीर्थ, 1962 आणि 1967 साली काँग्रेसचे बी.डी. देशमुख, 1971 साली माणिकराव पालोदकर, 1977 साली जनता पार्टीच्या लाटेत ज्येष्ठ नेते बापू काळदातेही औरंगाबादमधून लोकसभेवर विजयी झाले होते. 1980 मध्ये काझी सलीम, 1984 मध्ये काँग्रेसचे साहेबराव डोणगावकर हे निवडून आले. 1998 साली काँग्रेसचे रामकृष्ण बाबा पाटील यांचा अपवाद वगळला, तर 1989 नंतर मात्र शिवसेनेचाच खासदार इथून निवडून येतोय. 1989 आणि 1991 मध्ये मोरेश्वर सावे आणि 1996 मध्ये प्रदीप जयस्वाल शिवसेनेचे खासदार झाले. गेल्या 3 टर्मपासून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे इथले खासदार आहेत. काँग्रेसनं अनेक वर्ष या मतदारसंघावर कब्जा केला होता. आणीबाणीचा एक अपवाद जर सोडला, जेव्हा बापूसाहेब काळदाते जनता पार्टीतर्फे निवडून आले, तो जर अपवाद सोडला तर नंतर पुढे काँग्रेसनंच हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला होता. नंतर एकदा राष्ट्रवादी काँग्रेस, एकदा समाजवादी काँग्रेस, नंतर शिवसेना अशी या मतदारसंघाची ओळख पटली. इथं शिवसेनेचा जोर वाढण्याची काही कारणंही आहेत. औरंगाबाद हा निजामांच्या राजवटीतला भाग होता, त्यामुळे मतदारांची हिंदू आणि मुस्लिम अशी थेट विभागणी झाली आहे. दलितांची संख्याही लक्षणीय आहे, पण दलित संघटना नेहमीच दोलायमान स्थितीत राहिल्या आहेत. रिपब्लिकन आठवले गट सध्या शिवसेनेसोबत आहे. औरंगाबाद शहराची लोकसंख्या 24 लाख असली तरी मतदारांची संख्या मात्र फक्त 15,20,000 आहे. त्यात 7,10,000 महिला तर 8,10,000 पुरुष मतदार आहेत. एकूण मतदारांपैकी 70% मतदार हे शहरी भागातून आहेत, तर 30% मतदार ग्रामीण भागातले असल्यामुळं दोन्ही मतदारांची मर्जी नेते मंडळींना राखावी लागते. 6 विधानसभा मतदारसंघात संजय शिरसाठ आमदार आहेत. औरंगाबाद पूर्व मात्र शिवसेनेला नेहमीच कठीण गेलाय. गेल्या 3 टर्मपासून काँग्रेसचे शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा या भागाचं प्रतिनिधित्व करत आहेत.
वैजापूरला गेल्या 3 टर्मपासून शिवसेनेचेच RM वाणी आमदार आहेत, तर गंगापूरला राष्ट्रवादी समर्थक अपक्ष आमदार प्रशांत बंब यांचा दबदबा आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघात मनसेला रामराम ठोकणारे हर्षवर्धन जाधव आमदार आहेत. एकेकाळी या सर्वच विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व होतं, मात्र गेल्या वेळेस शिवसेनेला हादरा बसला. यावेळेस MIM या हैदराबादच्या पक्षानेही औरंगाबादेत आपला प्रभाव पाडायला सुरुवात केली आहे. एरवी काँग्रेससोबत असणारे मुस्लिम मतदार MIM कडे झुकले तर त्याचा फायदा शिवसेनेलाच होऊ शकतो. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. खासदार चंद्रकांत खैरे यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता किती आहे पाहूया. स्थावर मालमत्ता आपण पाहतोय 1,37,77,167 रुपये एवढी स्थावर मालमत्ता आहे. हे 2009च्या प्रतिज्ञापत्रानुसार ही माहिती आहे. तर जंगम मालमत्ता आहे 43,77,294 रुपये. चंद्रकांत खैरे मंत्री असताना एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोन आला. चंद्रकांत, आता बाहेर पडा. खैरेंना काहीच कळेना. अचानक साहेबांचं काय झालं, ते का नाराज झाले. दुसऱ्या दिवशी धावत पळत त्यांनी मातोश्री गाठली. दिवसभर बाळासाहेबांच्या भेटीसाठी तात्काळत राहिले. शेवटी एकदाचे बाळासाहेब आले. त्यांनी पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, तुला लोकसभेचं तिकीट देतोय, आता लोकसभा लढवायची आणि जिंकायचं. बाळासाहेबांचा आदेश घेऊन चंद्रकांत खैरे मातोश्री बाहेर पडले. ते लागोपाठ 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले. भेटूया हॅट्रिक करणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंना. नाव चंद्रकांत भाऊराव खैरे. जन्म 1 जानेवारी 1952. वय 62 वर्ष. शिक्षण BSc प्रथम वर्ष. चंद्रकांत खैरे म्हणजे कट्टर शिवसैनिक. 1966ला शिवसेना स्थापन झाली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं प्रेरित झालेले चंद्रकांत खैरे त्या दिवसापासूनच शिवसैनिक झाले. वरुड म्हणजेच वीरशैव लिंगायत समाजातील खैरेंचे वडील भाऊराव हे स्वातंत्र्य सैनिक आणि काँग्रेस कार्यकर्ते होते. तरी सुद्धा खैरे हे शिवसेनेत सामील झाले. 8 जून 1985ला खैरेंना शिवसेनेत पहिलं पद मिळालं, ते म्हणजे उपशहर प्रमुख. तेव्हापासून खैरे औरंगाबादच्या राजकारणात चांगलेच ऍक्टिव्ह झाले. 1988 साली औरंगाबाद महापालिका निवडणुकीत ते गुलमंडी वॉर्डातून नगरसेवक झाले. 5 वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं. 1990 मध्ये त्यांना पक्षानं आमदारकीचं तिकीट दिलं. आमदारकीच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे मातब्बर नेते जावेद हसन यांचा 30,000 मतांनी पराभव करत शिवसेनेचा झेंडा रोवला. 1995च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे राजेंद्र दर्डा यांचा तब्बल 55,000 मतांनी पराभव केला. त्यावेळेस त्यांच्या कामगिरीवर खुश होत शिवसेनेनं त्यांना मंत्रिपदही बहाल केलं. गृहनिर्माण, परिवहन, वन आणि पुनर्वसन अशी खाती त्यांनी सांभाळली. औरंगाबाद शहरात त्यांनी स्वतःचा दबदबा निर्माण केला. मातोश्रीवरही त्यांचं वजन चांगलंच वाढलं. पहिल्यांदा त्यांना विधानसभेची संधी मोरेश्वर स्वामी म्हणून मिळाली आणि त्यामुळे ते आमदार झाले. त्यामुळे हळूहळू त्यांनी शिवसेनेचं इथलं नेतृत्व आपल्याकडे घेण्याच्या दृष्टीने वाटचाल केली आणि हळूहळू ते शिवसेनेचे एकमेव नेते झाले. आणि ते करता करता हळूहळू त्यांनी मोरेश्वर स्वामी हे जे शिवसेनेचे इथले एक प्रमुख नेतृत्व होतं त्यांना हळूहळू बाजूला करण्यामध्ये सुद्धा त्यांनी यश मिळवलं. 1999ला चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेची उमेदवारी मिळवली आणि काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांचा पराभव करत लोकसभा सर केली. 2004 मध्ये त्यांनी काँग्रेसचे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते रामकृष्ण बाबा पाटील यांचा पराभव केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उत्तमसिंग पवार यांचा पाडाव केला. खैरेंना 2,55,538 मतं मिळाली, तर प्रतिस्पर्धी पवारांना 2,22,847 मतं मिळाली. त्यावेळी अपक्ष म्हणून लढलेले शांतिगिरी महाराज यांना 1,48,000 मतं मिळाली. खैरेंच्या विरोधात विरोधी पक्षांनी वेरूळच्या मठातील शांतिगिरी महाराज यांना उभं केलं होतं. तरीही कशीबशी खैरेंनी निवडणूक जिंकली. उत्तमसिंग पवार यांचा मी केवळ 33,000 मतांनी पराभव केला आणि त्यातल्या त्यात हिंदू मताची विभागणी करण्यासाठी काँग्रेसनेच, माझा स्पष्ट आरोप आहे, काँग्रेसनेच परमपूज्य शांतिगिरी महाराजांना उभे केलं. त्या शांतिगिरी महाराजांच्यामुळे त्या ठिकाणी हिंदू मतांमध्ये विभागणी झाली आणि माझी लीड कमी झाली. तरी पण मी 33,000च्या मताधिक्याने मी निवडून आलो. हे चमत्कारच घडला.
राजकारणी खैरे हे धार्मिक वृत्तीचेही आहेत. मतदारसंघात कुठल्या ना कुठल्या धार्मिक कार्यात त्यांची उपस्थिती दिसतेच. साधू महंत मंडळींशी त्यांचे अत्यंत निकटचे संबंध आहेत. आवडीबद्दल सांगायचं झाल्यास खैरे हे राजेश खन्नाचे डायहार्ड फॅन आहेत. त्यांचा एक एक सिनेमा खैरेंनी कितीतरी वेळा पाहिलाय. जुनी गाणी ऐकणं ही त्यांची आवड आहे. निवडणुकांचा विचार केला तर कधीही पराभूत न होणारा उमेदवार अशी ओळख चंद्रकांत खैरेंनी निर्माण केलेली आहे. मात्र सतत पद भूषवत असल्यानं कुठेतरी त्यांच्या विरोधात आता इन्कम्बन्सी फॅक्टर वाढत चाललाय. त्याचा फाटका खैरेंना या निवडणुकीत बसू शकतो. मात्र मातोश्रीचे लाडके आणि मराठवाड्यातील शिवसेनेचे एकमेव मोठे नेते असल्यानं त्यांना काहीही फरक पडणार नाही असंही काही शिवसैनिक सांगतात. मात्र पक्षातीलच आव्हानं आणि मतदारांचे सततचे आरोप, त्यामुळे येणारी निवडणूक चंद्रकांत खैरेंसाठी कठीणच असेल यात कुठलीही शंका नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादला विविध समस्यांनी ग्रासलाय. शिवसेनेचा खासदार असताना आणि औरंगाबाद महापालिकेत खैरेंच्याच पक्षाची सत्ता असताना इथल्या नागरिकांना कोणी वाली नाही असं चित्र आहे. त्यामुळे इथल्या मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या औरंगाबाद शहरात चंद्रकांत खैरे गेल्या 30 वर्षांपासून विविध राजकीय पद भूषवित आहेत. 2 टर्म नगरसेवक, 2 टर्म आमदार आणि आता गेली 3 टर्म खासदार ते आहेत. मात्र अजूनही शहराच्या विकास कामाबाबत त्यांनी पकड घेतली असं म्हणता येणार नाही. शहराचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. आमचं पूर्ण शहर, आमचा जिल्हा पूर्ण विकासापासून वंचित झालेला आहे. खरं तर आता सर्व नागरिकांना असं म्हणण्याची वेळ आलेली आहे की शहर भकास आणि खासदार चंद्रकांत खैरे झकास, अशी या पद्धतीची वेळ आलेली आहे. खैरे जरी खासदार असले तरी औरंगाबाद महापालिकेच्या कामकाजात ढवळाढवळ करायला त्यांना आवडतं असा आरोप मतदार आणि विरोधक करतायत. खैरे हे लोकसभेत जरी गेले असले तरी त्यांचं शरीर थोडंफार लोकसभेत राहत असेल, पण त्यांचं मन जे होतं तर महापालिकेच्या भोवती घुटमळत असतं. आणि खैरेने खरं म्हणजे महापालिकेजवळ एखादं जे आहे ना जमवाजमवीचे कामं करावेत. औरंगाबादची मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडीची अवस्था फारच खराब आहे. खैरेंनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात गुलमंडीमधूनच केली. खैरे या भागाला बालेकिल्ला म्हणतात, मात्र विकासाकडे दुर्लक्ष. मला अत्यंत दुर्दैवीपणे सांगावं लागतं आहे की मी ज्या वार्डामध्ये राहतोय तिथे 2 आमदार आहेत, 1 खासदार आहे, तरी ह्या गुलमंडी वार्डाचं जे आहे एकही रस्ता नीटनेटका नाही आहे. हे सर्व नेत्यांनी काय फक्त दुकानांचे फितं कापणे आणि उद्घाटन करणे एवढंच कार्य केलेलं आहे. बाकी जनतेसाठी असं भरीव किंवा ठोस काम असं काही मला दिसलं नाही आहे. औरंगाबादमधील पायाभूत सुविधा या 1990च्या दशकातीलच आहेत. शहराचा विकास आराखडा अजूनही तयार नाही. त्यामुळे रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम, अरुंद रस्ते, त्यातून होणारे अपघात, भांडणं ही नागरिकांसाठी नेहमीचीच बाब झाली आहे. रस्ते अजून खड्ड्यातच आहे, खड्डेमय झालेले आहेत. मोठा उद्योग एक बजाज सोडला तर तो लागलेला नाही. एखादा 2,000 घाटाचं एक घाटी आहे शासकीय महाविद्यालय, किंवा त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही आणखीन एक आरोग्याच्या बाबतीत काही सुधारणा झालेली नाही. दलित वस्त्यांमध्येही खैरेंच्या विरोधात रोष आहे. मूलभूत सुविधांपासून इथले नागरिक वंचित आहेत. फक्त ते निवडणुकीला आले का मग येते आमच्याकडे आता जोडत पाया पडत. दलित मुस्लिम वस्त्यांकडे खासदारांनी अक्षरशः महानगरपालिका विकून खाल्लेली. आम्हाला रोड नाही व्यवस्थित, ड्रेनेज लाईन नाही, पिण्याला पाणी नाही. खैरेंच्या मतदारसंघात शहरी असो वा ग्रामीण भाग, समस्या कायम आहेत. महत्त्वाचं म्हणजे औरंगाबाद शहर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी घोषित करण्यात आली आहे, पण त्या दृष्टीने ही समस्या कायम आहेत. साधा रस्ता जर परदेशी नागरिकांना आणि बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांना जर त्रास देत असेल तर मग इथला महापौर काय करतो, महापालिका काय करते, खासदार कोण आहेत, असे प्रश्न आमच्यासारख्या नागरिकांना उत्तरं द्यावी लागतात त्याची, आणि आम्हाला ते अपमानास्पद वाटतं. शहराच्या जवळून जाणारे सर्वच हायवे सिंगल लेन आहेत. शहरातील रस्तेही अरुंद आहेत, त्यामुळे अपघातही होतात. मात्र या रस्त्यांबाबत अजूनही काहीच झालेलं नाही. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असणारं हे औरंगाबाद शहर. या औरंगाबाद शहराच्या विकास कामाबाबत मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळेच की काय
आपल्या शब्दांद्वारे खैरेंवर बाण चालवून मतदार आपली नाराजी व्यक्त करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करवळे, झी मीडिया, औरंगाबाद. खैरेंनी आतापर्यंत दिलेली कोणकोणती आश्वासनं पूर्ण केली, ते कोणत्या कामात पास झाले, कोणत्या कामात फेल, पाहूया. औरंगाबाद पुणे महामार्ग चौपदरीकरण अद्याप नाही. शहरात पाणी पुरवठा करणारी समांतर जलवाहिनी नाही. शहरातील गुंठेवारी प्रश्न अद्याप लटकलेलाच आहे. नवीन रेल्वे गाड्यांसाठी पाठपुरावा नाही. खाम नदी स्वच्छता सुरक्षेसाठी आणि सर्वेक्षण नाही. बघूयात कोणकोणत्या कामांमध्ये चंद्रकांत खैरे पास झालेत. बांधकामावरील पुरातत्व विभागाची स्थगिती उठवली. 8,000 कोटींचा केंद्राचा DMIC प्रकल्प आणला. नवीन औरंगाबाद वसाहतींसाठी सरकारकडे पाठपुरावा केला. ग्रामीण भागातील शाळा कॉलेजेसमध्ये संगणकाचं वाटप करण्यात आलं. ग्रामीण भागात रस्त्यांसाठी 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. आता नजर टाकूया औरंगाबादच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर. गेली 3 टर्म खासदार असलेल्या चंद्रकांत खैरेंना इन्कम्बन्सी फॅक्टरचा धोका आहे. शिवसेनेचे औरंगाबादेतील सर्वच आमदार आणि काही मोठे पदाधिकारी त्यांच्यावर नाराज आहेत. त्यात काँग्रेसकडून उत्तमसिंग पवार यांनी आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. खैरेंना पाडण्यासाठी आता शिवसेनेचाच एक गट काम करत असल्याचं बोललं जात आहे. खैरेंची सद्दी संपवून काही नवे नेते स्वतःचं बस्तान बसवण्याचा प्रयत्न करतायत. गेल्या काही दिवसातील शिवसेनेच्या आंदोलनातून त्याची प्रचितीही आली आहे. नुकतेच शिवसेनेत परतलेले आमदार प्रदीप जैस्वाल खैरेंमुळेच पक्ष सोडून गेले होते. खैरेंनी मनधरणी करून त्यांना पक्षात आणलं सुद्धा, मात्र अजूनही त्यांचं विशेष काही जमत नाही. आमदार संजय शिरसाटही खैरेंबाबत नाराज असल्याचं बोललं जात आहे. अस्वस्थता बंडखोरी आहे ही वस्तुस्थिती आहे. मतदारसंघ होता तो त्यांनी जिंकला अपक्ष म्हणून आणि ते पुन्हा आता त्याच्यामध्ये आलेले आहेत. तर शिवसेनेमध्ये ही गडबाजी पूर्वापार आहे आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला वेगवेगळ्या राजकीय निवडणुकांमध्ये झालेलं आपल्याला दिसतं, संघटनेमध्ये दिसतं. ते आजही आहे, परंतु आता ते मला असं जाणवतं की ते अधिक प्रबल झालेलं आहे आणि ते अधिक स्पष्टपणानं दिसतंय आपल्याला. खैरेंवर हिंदुत्ववादी असल्याचा आरोप होतो आणि खैरे देखील तो नाकारत नाहीत. त्यामुळे मुस्लिम आणि दलित मतं त्यांच्यापासून दुरावली आहेत. रिपाई जरी शिवसेनेसोबत असली तरी औरंगाबादेत दलित संघटनांना पेव फुटलंय. त्यामुळे दलित नक्की कुणाच्या पाठी उभे आहेत याचा अंदाज बांधणं कठीणच आहे. जरी हिंदुत्ववादाच्या विचारानं शिवसेनेच्या विचाराचं मतदान हे मोठं आहे, लक्षणीय आहे आणि त्यामुळेच ते निवडून येत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच वेळेला तेवढंच तुल्यबळ मतदान हे शिवसेना BJPच्या विचारांच्या विरोधी मतदान पण इथे आहे. फक्त ते संघटित नाहीये, ते एकत्रित नाहीये. जर त्या प्रकारचा विरोध सक्षमपणे व्यक्त करण्यासारखा एक तुल्यबळ तगडा उमेदवार जर पुढे आला आणि ज्याला समाजातल्या दलितांची, मुस्लिमांची, समाजातल्या उपेक्षित वर्गांची सहानुभूती आहे, त्या नेतृत्वाबद्दल विश्वासार्हता आहे, असा विश्वासार्ह नेता जर मिळाला तर हे फार तुल्यबळ लढत होईल. शिवसेनेत जरी विरोधक असले तरी खैरेंचं इतर पक्षांच्या नेत्यांसोबत खूप चांगलं जमतं. खैरेंना या निवडणुकीत पराभूत करायचं असल्यास विरोधी पक्षाला त्यांच्या विरोधात एक प्रबळ उमेदवार द्यावा लागणार आहे आणि खैरेंनाही या प्रकाराची संपूर्णपणे जाणीव आहे. त्यामुळे गेल्या वर्षभराआधीच खैरे कामाला लागलेले आहेत. आता हिंदू वोट बँकेची कशी फाटाफूट होते यावरच खैरेंचं भवितव्य अवलंबून असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करवळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.